नमस्कार. आपण सतत श्वास घेत असतो नाही का? पण या साध्या क्रियेमागे एक जबरदस्त इंजिन काम करतंय याचा कधी विचार केलाय? चला तर मग आज आपल्या फुफ्फुसांच्या आत डोकावून पाहूया, एक भन्नाट सफर करूया. कधी विचार केलाय की एक श्वास म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे नुसती हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं एवढंच आहे का? अजिबात नाही. ही एक एक खूपच गुंतागुंतीची आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. खरं तर ह्याच प्रक्रियेमुळे आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी जिवंत राहते. आणि या सगळ्या प्रक्रियेचा खरा हिरो कोण आहे? तर ती आहेत आपली फुफ्फुसं. हो, आपल्या शरीराचं श्वास घेणारं इंजिनच म्हणा ना. एक अशी कमाल यंत्रणा जी जन्मापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत एका क्षणाचीही विश्रांती न घेता अविरतपणे काम करत राहते. सोप्या भाषेत सांगायचं तर फुफ्फुसं म्हणजे आपल्या श्वसन यंत्रणेचे मुख्य अवयव. त्यांचं काम एकदम सरळ आहे, पण तितकंच महत्त्वाचं. शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन आत आणायचा आणि नको असलेला म्हणजे तो टाकाऊ कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकून द्यायचा. पण एक गंमत माहितीये का? आपली दोन्ही फुफ्फुसं ती काही एकसारखी नसतात. हो, उजव्या फुफ्फुसाचे 3 भाग असतात, तर डाव्या फुफ्फुसाचे फक्त 2. आता असं का? याचं कारण आहे आपलं हृदय. हृदयाला आरामात राहता यावं म्हणून निसर्गाने डाव्या फुफ्फुसाला थोडंसं लहान बनवलंय. कमाल आहे ना? बर, आता एक काम करूया. आपण एका श्वासाच्या मागे मागे जाऊया, म्हणजे त्याचा आतला प्रवास कसा असतो ते पाहूया. हवा नाकातून आत शिरते आणि तिथून रक्तात मिसळेपर्यंत नक्की काय काय घडतं हे समजून घेऊया. तर बघा, हवेचा प्रवास सुरू होतो तो श्वासनलिकेतून. मग तिथून ती हवा फांद्यांसारख्या दिसणाऱ्या श्वासवाहिन्यांमधून पुढे जाते आणि शेवटी पोचते वायुकोश नावाच्या अगदी छोट्या छोट्या पिशव्यांपर्यंत. आणि या संपूर्ण सिस्टीमच्या संरक्षणासाठी प्लुरा नावाचे एक खास कवचही असतं. ओके, तर सगळ्यात आधी येते श्वासनलिका, जिला आपण ट्रॅकिया म्हणतो. हा जणू काही हवेसाठीचा एक मेन हायवे आहे. घशातून हवा थेट फुफ्फुसांकडे नेण्याचं काम तो करतो. आता हा हायवे पुढे जाऊन विभागला जातो. अगदी एखाद्या झाडाच्या फांद्या फुटतात ना तसा. या मोठ्या फांद्यांना ब्रॉन्काय म्हणतात. आणि मग ह्या मोठ्या फांद्यांना अजून छोट्या छोट्या फांद्या फुटतात, ज्यांना ब्रॉन्किओल्स म्हणतात. यांच्यामुळेच हवा फुफ्फुसांच्या अगदी कानाकोपऱ्यात पोचते. आणि ह्या इवल्या इवल्या फांद्यांच्या टोकावर काय असतं माहितीये? लाखो सूक्ष्म पिशव्या, यांनाच ॲल्व्हिओली किंवा वायुकोश म्हणतात. आणि इथेच खरी मॅजिक होते. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची जी अदलाबदल होते ना, ती याच ठिकाणी घडते. आता बघा, आपली फुफ्फुसं सतत हालचाल करत असतात. मग घर्षण होऊ शकतं नाही का? तर ते होऊ नये म्हणून त्यांच्याभोवती एक पातळ दुपदरी आवरण असतं. याला म्हणतात प्लुरा. हे आवरण म्हणजे एक प्रकारचं कुशनच आहे, जे फुफ्फुसांना सुरक्षित ठेवतं आणि घर्षण टाळतं. तर ही झाली फुफ्फुसांची रचना. म्हणजे आतमध्ये काय काय आहे ते आपण पाहिलं. पण खरी गंमत तर पुढे आहे. आपण ज्या मॅजिकबद्दल बोललो, ती वायूंची देवाणघेवाण, ती प्रत्येक श्वासाला नेमकी होते तरी कशी? चला आता हेच समजून घेऊया. श्वास घेण्याची प्रक्रिया तशी साधी वाटते, पण त्यात 2 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा डायाफ्राम नावाचा एक स्नायू खाली जातो. यामुळे छाती मोठी होते आणि हवा अक्षरशः आत ओढली जाते. आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा हाच डायाफ्राम रिलॅक्स होऊन वर येतो, छाती लहान होते आणि हवा बाहेर ढकलली जाते, अगदी पंपासारखं. आणि हे सगळं होत असताना त्या छोट्या छोट्या ॲल्व्हिओलीमध्ये एक कमाल केमिकल एक्सचेंज चालू असतं. ताज्या तवान्या हवेतला ऑक्सिजन थेट रक्तात जातो आणि रक्तामधला नको असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर येऊन श्वासावाटे निघून जातो. आणि हे सगळं इतक्या फास्ट आणि अचूकपणे होतं ना, की खरंच आपल्या शरीराच्या कामाचं आश्चर्य वाटतं. आपल्याला वाटतं की फुफ्फुसांचं काम फक्त श्वास घेणं आहे, पण थांबा, त्यांची कामं अजून आहेत. ते आपल्या प्रत्येक पेशीला एनर्जीसाठी ऑक्सिजन पुरवतात, शरीरातलं ॲसिड ॲल्कली बॅलन्स सांभाळतात. एवढंच नाही तर तापमान आणि आर्द्रता पण कंट्रोल करतात. आणि हो, बाहेरून येणाऱ्या धुळीच्या कणांपासून वाचवण्यासाठी एक डिफेन्स सिस्टमसुद्धा चालवतात. आता बघा, फुफ्फुसं इतकी महत्त्वाची आहेत, पण दुर्दैवाने त्यांना अनेक धोकेही आहेत. आपल्या काही सवयी आणि काही आजार त्यांच्या कामात मोठा अडथळा आणू शकतात. या धोक्यांमध्ये सगळ्यात मोठे विलन कोण आहेत? तर धूम्रपान. मग ते आपण स्वतः केलेलं असो किंवा इतरांनी केलेलं. त्यानंतर वायू प्रदूषण आणि सतत होणारे इन्फेक्शन्स. या सगळ्यामुळे COPD, अस्थमा आणि न्यूमोनियासारखे खूप गंभीर आजार होऊ शकतात. मग प्रश्न येतो की आपल्या या महत्त्वाच्या इंजिनला वाचवायचं कसं? चांगली गोष्ट ही आहे की हे आपल्या हातात आहे. आपण काही सोप्या गोष्टी करून आपल्या फुफ्फुसांना निरोगी आणि मजबूत ठेवू शकतो. काय करायचं? तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, स्मोकिंगला कायमचा रामराम ठोकायचा.
दुसरं, जिथे खूप प्रदूषण आहे तिथे जाणं टाळायचं, गरज पडल्यास मास्क वापरायचा. तिसरं, रोज थोडा तरी व्यायाम करायचा, भरपूर पाणी प्यायचं आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं. आणि हो, सगळ्या लसी वेळेवर घ्यायच्या. आणि आता एक आकडा ऐका, जो ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. आपली फुफ्फुसं वर्षाला तब्बल 80 लाखांपेक्षा जास्त वेळा श्वास घेतात. विचार करा, 80 लाख वेळा. एक क्षणी न थांबता, न थकता ते किती प्रचंड काम करत असतात. वर्षाला 80 लाखांपेक्षा जास्त श्वास. हा आकडा आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगतोय की ही फुफ्फुसं किती मौल्यवान आहेत. तर मग आता जो पुढचा श्वास आपण घेणार आहोत तो त्यांच्या आरोग्यासाठी चांगला असेल की त्यांना त्रासदायक ठरेल, याचा निर्णय पूर्णपणे आपल्या हातात आहे. विचार नक्की करा.